स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये, गुंटूर मिरची 220 रुपये, लवंगी मिरची 220 रुपये, बॅडगी मिरची 290 रुपये, काश्मीरी मिरची 480 रुपये किलो। तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत। जिरे 340, धना 160, खोबरे राजापुरी 140। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले, पलूस आणि विटा। पलूस सहकारी बँकेची 1000 कोटी व्यवसायाकडे वाटचाल। वैभवराव पुदाले। पलूस बँकेची 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। संपूर्ण महाराष्ट्रात अत्याधुनिक कार्यप्रणालीद्वारे सेवा देत सर्व शाखा फायद्यात येण्यासाठी प्रयत्नशील राहू। सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांच्या पाठबळावर पलूस सहकारी बँकेने चौफेर प्रगती केली आहे। अहवालात या सालात 127 कोटी व्यवसायात वाढ झाली आहे। सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी आपुलकीचे संबंध जोपासलेले आहेत। सर्वांच्या सहकार्याने नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांनी पलूस येथे केले। पलूस सहकारी बँकेची 59वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी चेअरमन वैभवराव पुदाले बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी, गणपतराव सावंत, विशाल दळवी, विश्वास पाटील, माजी काँग्रेस गटनेते सुहास पुदाले, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले, माजी नगराध्यक्ष परशुराम शिंदे, सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले, सांडगेवाडीचे सरपंच अमर वडार, सावतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव, सुनील सावंत, शरद शिंदे, विलास हजारे, संजय पवार, जगदीश पाटील, विजयसिंह कदम, विश्वास माळी, सुरेश पुदाले, मानसिंग नाना पाटील, ऋषिकेश जाधव, मिलिंद डाके, अशोकराव मोरे, अधिक जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व संचालक उपस्थित होते। सुरुवातीला अहवालात मयत दिवंगत झालेल्या सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। श्रद्धांजली वाचन संचालक ईश्वरा शेसाळ, प्रास्ताविक मनोहर बुचडे, नोटीस वाचन, ताळेबंद पत्रक वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी केले। सायली जाधव, अमोल रावळ, निवृत्ती उपव्यवस्थापक आकाश डाके, निवृत्त कर्मचारी दिलीप जाधव, संजय सावंत यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला। डॉक्टर के.डी. चव्हाण यांनी मौलिक सूचना मांडल्या। चेअरमन वैभवराव पुदाले पुढे म्हणाले, पलूस सहकारी बँकेची चौफेर प्रगती सुरू आहे। 18,515 सभासद संख्या असलेल्या पलूस बँकेच्या 24 शाखाद्वारे विनम्र व तत्पर सेवा दिली जात आहे। सर्वांच्या सहकार्यामुळे पलूस सहकारी बँकेची प्रगती झालेली आहे। सर्व अडचणीवर मात करून बँकेने जी प्रगती केली आहे ती ठेवीदार, कर्जदार, सभासद, कर्मचारी, सेवक यांच्या पाठबळावरच झाली आहे। सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत सेवा दिली जात आहे। बँकेचा एकूण व्यवसाय 907 कोटींपेक्षा अधिक झाला आहे। एकूण ठेवी 533 कोटीपेक्षा जास्त, तर कर्जे 374 कोटीपेक्षाही जास्त आहेत। बँकेचा NPA सलग 0% आहे। रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कामकाज दर्जा याबाबतीत समाधान व्यक्त करून गौरवोद्गार काढले आहे। सर्वांच्या सहकार्यामुळे पलूस सहकारी बँकेची प्रगती झालेली आहे। सर्व सभासद, कर्मचारी, हितचिंतक यांच्या पाठबळावर चौफेर प्रगती सुरू आहे। सर्व संचालक यांनी चांगले काम केले आहे। पलूस बँकेची वाटचाल सहकार वाढवण्यासाठी आहे, असे सांगितले। यावेळी पलूस, औदुंबर, सांडगेवाडी, बांबोडे, कुंडल परिसरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील, बँकेचे संचालक बजरंग सूर्यवंशी, शिवप्रसाद शिंदे, लालासाहेब संकपाळ, जगदीश मोहोळकर, चंद्रकांत गोंदेल, ईश्वर शिसाळ, मनोहर बुचडे, प्रकाश कारंडे, नितीन खारकांडे, पुष्कराज पवार, अशोक माने, अश्विनी गोंदेल, मेघा येसुगडे, प्रकाश भोरे, नितीन शहा, माजी संचालक मार्तंड सदामते, विष्णू शिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे, प्रकाश डाके, राजू जाधव, अतुल कुलकर्णी, संजय पुदाले व सर्व शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन मुकेश सोळे यांनी आभार चंद्रकांत गोंदेल यांनी मानले। ज्या ठिकाणी आपल्याला वाढ पाहिजे, उदाहरणार्थ नेटवर्क असू दे, व्यवसाय वाढ, त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि नेट NPA आणि ग्रॉस NPA हा कमी झाला आहे। म्हणजे त्याच्या निकषात आपण तंतोतंत पाहिलेले आहे। फक्त यावेळी नफा थोडा कमी झाला, त्याचं कारण असं आहे की कॉम्पिटेटिव्ह व्याजदर, खर्चाचे व्याजदर कमी ठेवायला लागले, ठेवीचे व्याजदर थोडं वाढवायला लागले, त्याचं मार्जिन कमी झाल्यामुळं नफा कमी झाला। त्याचबरोबर नवीन 3 शाखा यावर्षी आपण काढल्या, त्या शाखेचा खर्च असा सगळा विचार केला, थोडासा नफा कमी झाला आहे। यावर्षी नक्कीच त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नफा भरून काढण्याची आहे, अशी आशा द्यायची आहे। तेव्हा त्या दृष्टीने वाटचाल करत आहोत। या सभेच्या निमित्तानं अनेक महत्त्वाची बाब बँकेच्या इतिहासात यावर्षी